नमस्कार, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, 12वीचे सगळ्यांचे सीईटी, नीट, जेईई सगळे रिझल्ट लागले. आता इंजिनिअरिंगला ज्यांना ऍडमिशन्स करायचं आहे आणि मोस्टली नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये ज्यांना ऍडमिशन करायचं आहे त्यांच्यासाठी आपण ही सिरीज करतोय की ज्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजचे प्राचार्य येऊन त्यांच्या कॉलेजविषयी डिटेलमध्ये पूर्ण ग्राउंड झिरो तुम्हाला सगळी माहिती सांगतात आणि त्या रियालिटीज तुमच्या समोर आणतात, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन घेणं एकदम सोपं होतं. सो या आजच्या एपिसोडसाठी आपल्यासोबत पीव्हीजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक मसरूळ या कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर मनोज भालेराव सर आपल्यासोबत आहे. सो आपण सरांचं स्वागत करूया आणि आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला पीव्हीजी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काय काय कॉलेजची माहिती लागेल सर्व डिटेल सर आज आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. कॉलेजचे फीचर्स काय आहे, तिथे तुम्हाला आल्यानंतर काय फायदा होणार आहे, तुमच्या कशा डेव्हलपमेंट होणार, सो सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये गप्पा मारूया. यस, सो सुरू करूया. सर, सर्वप्रथम तुमचं स्वागत. नमस्कार मित्रांनो, थँक्यू मंगेश. यस सर. सर, सुरुवातीला मी असं ऐकलेलं की पीव्हीजीला जवळजवळ संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सो आम्हाला आधी संस्थेविषयी आणि कॉलेज विषयी थोडं ऐकायला आवडेल. संस्था 12 मे 1909 ला पुण्यात स्थापन झाली. येस सर. संस्था ही बेसिकली रुरल एरियामधल्या मुलांना पुण्यामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यासाठी स्थापन झाली. ओके. आणि तिथून संस्थाचा विस्तार नाशिक, नगर, रत्नागिरी, मुंबई वेगवेगळ्या भागात झाला. नाशिकमध्ये 3 ठिकाणी संस्था कार्यरत आहे आणि मसरूळमध्ये 2001 पासून संस्था कार्यरत आहे. ग्रेट सर. मसरूळ शाखेमध्ये जर आपण बघितलं तर 2001 पासून शाळा आहे, सायन्स कॉलेज आहे, आर्ट कॉमर्स सायन्स, बीएड कॉलेज आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेज आहे. 2010 मध्ये संस्थेने स्थापन केलं. ओके. आता संस्थेचं अभियांत्रिकी महाविद्यालयाला 15 वर्ष कंप्लीट होत आहे नाशिकच्या मसरूळ शाखेमध्ये. तसंच पंचवटीमध्ये पण आपली शाखा आहे, हॉस्टेल आहे पंचवटीला, आणि तळेगाव अंजनेरीला आपलं एक स्कूल आहे. नाशिकमध्ये 3 युनिट आहे. ओके सर. सर, आता पीव्हीजी मध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत आणि किती किती इनटेक आहेत? पुणे विद्यार्थी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सर्व ब्रांचेसमध्ये 60चं इंटेक आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे 60 इंटेक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 60 इंटेक आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 60 इंटेक आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग त्याचा 60 इंटेक आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स त्याचा 60 इंटेक आहे. हे इंजिनिअरिंगचे कोर्सेस झाले. ओके. बरोबर आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशनचं MBA आहे, त्याचा पण 60चं इंटेक आहे. ओके. पीजी साठी MBA पण आहे. MBA पण. ओके सर, आता याच्यामध्ये हे आता ऍडमिशन साठी कुठले कुठले मुलं पात्र आहेत? फर्स्ट इयर, सेकंड इयर दोन्ही पण याला अप्लाय करू शकता का? आता आपल्याकडे अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहेत, त्यामुळे आपल्याकडे जे विद्यार्थी जे पात्र आहेत ते 12वी नंतरचे विद्यार्थी पात्र आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्यांनी सीईटी दिलेली आहे किंवा जेईई दिलेली आहे, बरोबर, असे विद्यार्थीच आपल्याकडे पात्र आहेत. हे फर्स्ट इयर साठी. आणि आता DSY चे जे अप्लाय करतील त्यांच्यासाठी डायरेक्ट सेकंड इयर साठी जर आपण बघितलं तर याला कोटा म्हणजे डायरेक्ट हा गव्हर्नमेंट थ्रूच हे ऍडमिशन होतात. फर्स्ट इयरचा निकाल लागल्यानंतर कॅपची सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस चालू होती डायरेक्ट सेकंड इयरची, आणि त्यातच ऍडमिशन होतात. त्याला मॅनेजमेंट लेवलचे ऍडमिशन नसतात. ओके सर. येस सर. आता आपण कॉलेज ऍडमिशन म्हटलं की कॉलेज विषयी मुलं लोक विचारतात की सर कॉलेजमध्ये आपल्या काय काय अचिव्हमेंट्स आहेत, सो तुम्ही त्याविषयी सांगाल नक्की सर? जर आता आपण महाविद्यालयाबद्दल बघितलं तर आता रिसेंटली आमचं नॅकची सायकल 2 जे आता हे मानांकन सगळ्यात महत्वाचं इंजिनिअरिंग महाविद्यालयाला एवढ्यात बघितलं जातं, तर नाशिकमध्ये आपलं 3रं महाविद्यालय ज्याला नॅकचं A मानांकन भेटलं. A ग्रेड आहे कॉलेजचं. A ग्रेड आहे. मार्च 2024 मध्ये महाविद्यालयाला 3.11 CGPA वरती A ग्रेडचं मानांकन भेटलं. ग्रेट. नाशिकमध्ये 3रं महाविद्यालय आहे आपलं. दुसरी गोष्ट बघितली तर आपल्या ज्या सगळ्यात मोठी अचिव्हमेंट अशी की आपल्या सर्व क्लासरूम ह्या डिजिटली इक्विप आहेत. ज्या आपल्या सगळ्या क्लासरूम ह्या स्मार्ट क्लासरूम आहेत. कारण सर मी बघतो ना, प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक क्लासरूम ह्या स्मार्ट क्लासरूम नसतात, क्वचित 1-2 असतात. सो ही आपल्या कॉलेजमध्ये एक प्लस पॉइंट आहे. आपल्या सर्व क्लासरूम ह्या स्मार्ट क्लासरूम आहेत. येस सर. एकंदरीत कॉलेजचा एन्व्हायरमेंट वगैरे सगळं मी खूप ऐकलेलं की मुलं आपल्या कॉलेजमध्ये जास्त पार्टिसिपेट करतात. नॅकच्या वेळी पण त्यांच्याकडनं भरपूर कौतुक झालेलं होतं. सो मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या कशा गोष्टी आहेत सर आपल्याकडे? आपल्याकडे नेतृत्व गुणासाठी मुलांना आपण प्रत्येक ठिकाणी त्यांना लिडरशिप देतो. वेगवेगळ्या ठिकाणी आपलं म्हणजे आता नॅक झालं होतं, आमच्या नॅकमध्ये ज्या पूर्ण ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी होती लॅबोरेटरीची असेल किंवा कमिटी हँडल करताना बघितलं असेल, मी तुम्हाला व्हिडिओ पण शेअर केला होता. त्याच्यामध्ये मुलंच सगळं हँडल करतात, कमिटी पण मुलं हँडल करतात. ते एक ओव्हरऑल मुलांची ग्रोथ होते की त्याला सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या, त्याला कशा पद्धतीनं तोंड द्यायचं,
समजा बाहेरची व्यक्ती आली त्याला कसं फेस करायचं, हे मुलांमधले गुण जे त्याला आपण एक प्रकारे चांगला प्लॅटफॉर्म आपल्या महाविद्यालयामध्ये प्रोव्हाइड करतोय. सर, आपल्याकडे जो मी ऐकलं की भरपूर ठिकाणी एक असं निदर्शनास येतं की मुलांना ऍडमिशनसाठी सांगितलं जातं की आम्ही मुलांना काही अडचण आल्या लगेच हेल्प करू. शक्यतो दुरून दुरून पालक वगैरे पाठवतात, मुलं असतील मुली असतील, आणि जेव्हा मुलांना क्वेरीज येतात, जेव्हा मुलं शिक्षकांपर्यंत जातात, तर त्यावेळी आम्हाला वेळ नाही, नंतर भेट, अशा भरपूर गोष्टी होतात जनरली कुठल्याही महाविद्यालयात. मग मी ऐकलेलं की जेव्हा मी PVPचा व्हिडिओ करायचं ठरवलं, तेव्हा स्टडी केलं, तेव्हा मला कळालं की इथे ओपन डोअर पॉलिसी आहे. फार मी असंही ऐकलं की तुमचा नंबर 1000 पैकी त्या विद्यार्थ्यांपैकी 600-700 मुलांकडे पर्सनल नंबर आहे. सो ह्याविषयी सांगाल सर का? हा पालकांसाठी जेव्हा लांबून लांबून मुलं मुलींना पाठवतात, सो त्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. खरं तर आमचं महाविद्यालय हा वसतिगृह संकल्पनेतून आलेलं आहे, त्यामुळं आम्ही मुलांच्या सुखसोयी बघण्यासाठीच आहोत, पण त्याच्याबरोबर मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही या गोष्टींचा विचार करतो. ओपन डोअर पॉलिसी म्हणजे कुठलाही मुलगा त्याला कुठला प्रॉब्लेम आला, खरं तर आमच्याकडे मेंटॉर मेंटे नावाची स्कीम एक चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केलेली आहे. तर आमच्या प्रत्येक 20 मुलामागे एक मेंटॉर आहे. जर त्या मुलाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर तो मेंटॉर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मग तो भलाई फीचा असो किंवा त्याच्या रूमवर राहताना तिथला काही इश्यू असो, किंवा महाविद्यालयात काही गोष्टी करताना एखाद्या शिक्षकाबरोबर नाही जमत आहे किंवा काही टेक्निकल इश्यू आला, काही नोट्स हव्या आहेत त्या भेटत नाहीये, तो त्या मेंटॉर मेंटी ग्रुपमध्ये सांगू शकतो. तर त्याचे प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह केले जातात. आता मेंटॉर मेंटी कन्सेप्ट म्हणजे काय की मेंटॉर हा त्याच्यावाला इथला लोकल गार्डियन आहे. ओके सर. हा, तो त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, पण त्याच्याकडनं ही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर तो HOD कडे जाऊ शकतो. पण बराच वेळेस मुलांना असं वाटतं की आपल्याला ह्या प्रोसेसला वेळ लागतो, अशा वेळेस मुलं डायरेक्ट प्राचार्यांकडे प्राचार्याकडे डायरेक्ट येतात का? येतात मुलं, आणि इमिडिएट त्याच्यावर सोल्युशन भेटतं. मुलांच्या काही क्वेश्चन्स असतील, काही त्यांच्या अपेक्षा असतील, जर ते फिजिबल असतील, आपण जेव्हा सिस्टीम बघतो सिस्टीम मध्ये बसणं फिजिबल असेल तर ते आपणही बसवतो नक्की 100% त्याच्यावरती काम होतं. आणि हे मुलगा प्राचार्यापर्यंतच नाही तर मॅनेजमेंट पर्यंत भेटू शकतो ना. असे जेव्हा आम्ही ऍडमिशन बघतो तो वैयक्तिक आमच्या संबंधित खूप सारे ऍडमिशन आहेत. सिबलिंग्स मध्ये ऍडमिशन? सिबलिंग्स मध्ये बऱ्यापैकी ऍडमिशन आहे आमच्याकडे, म्हणजे सगळ्यात मोठा रेशो आमचा सिबलिंगचा आहे. ग्रेट. म्हणजे शेवटी तो रेफरन्सचा कॉल आहे, कारण त्याला फायदा झाला. हो, रेफरन्सचा कॉल आहे. कारण सर जनरली बघितलं जातं की भरपूर ठिकाणी कॉलेजचे जे शिक्षक असतात, प्राचार्य असतात, त्यांची मुलं दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकतात. ही संकल्पना तुम्ही बघितली, याचा अर्थ काय त्या कॉलेजमध्ये प्रॉब्लेम आहे. पण आपल्याकडे मी ऐकलं की आपल्या नातेवाईकांच्याही मुलं तिथेच आहेत. माझी स्वतःची पुतणी आहे महाविद्यालयामध्ये आता शिकतात. माझे मुलं तर लहान आहे म्हणजे आहेत, आणि आताही ह्या वर्षी ऍडमिशनसाठी फ्लो आहे. आणि प्रत्येकाला काय वाटतं की आपलं कोणतरी आहे, बरोबर, ते त्याला गाईड करेल. येस सर. त्या जेव्हा माझ्या घरातले जर माझ्यावर विश्वास ठेवतील तेव्हाच बाहेरची लोक पण माझ्यावर विश्वास ठेवून महाविद्यालयात ऍडमिशन. करेक्ट. आणि आमच्याकडे पालकांबरोबर सर्व शिक्षकांचा रेपो चांगला आहे, म्हणजे पालक नेहमी त्याचं कौतुक करतात प्रत्येक ठिकाणी. येस, कारण त्यामुळे सर जो ओपन डोअर पॉलिसी, ज्याच्यामुळे विद्यार्थी डायरेक्ट प्रिन्सिपल सरांपर्यंत, पालक पण असतील प्रिन्सिपल सरांपर्यंत कॉन्टॅक्ट करतात. याच्यामुळेच आम्ही बघितलेलं सर की आता आपण बघतो की दाक्षिणात्य चित्रपटामध्ये हिरोचे कटआउट लागतं 100 फूट. पण मी पहिलंच म्हणजे आपल्या सगळ्या दर्शकांना मी माझ्या वतीने सांगेन, हा काय आपला याचा मुद्दा नाही, पण जे मला जाणवलं, मुलांशी बोललो, कॉलेजला भेट दिली, की आपण बघतो चित्रपटांना हिरोचे पोस्टर लागतात, कुठल्या प्रिन्सिपलचे कधीच लागत नाही. पण सरांचं मी स्वतःनी पोस्टर बघितलेलं, जो 101 फूट पोस्टर वगैरे, म्हणजे ते मुलांचं प्रेम आहे सर. मुलांचं खरंच प्रेम आहे आणि मुलं मानतात पण. आणि मुलांना प्रत्येक गोष्टीवर आपण त्यांना मदत करतो. आणि सर उदाहरणार्थ काही उदाहरणं सांगा. आता साधं एक गोष्ट आहे की आता एक मुलगा आहे, त्याला सिडॅक करायचंय, त्याची एका ठिकाणी प्लेसमेंट झाली. तो परवा दिवशी माझ्याकडे रात्री 10:30 वाजता आला. काय नाव सर त्याचं? आमच्या अंकुर शेवाळ म्हणून विद्यार्थी आहे. त्याला सुद्धा मी एकदम चांगल्या प्रकारे गाईड केलं, बाबा की नाही, तू तुझ्या हातात एक ऑफर आहे रात्रीला. म्हणजे मुलं अशा वेळेसही सांगतात किंवा काही गोष्टी असतील, त्याला सांगितलं तू करिअरवर आता कॉन्सन्ट्रेट कर, बरोबर, ते तुला महत्वाचं आहे. येस, आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात, मुलं कसे असतात, कन्फ्युज असतात. एक लिमिटला आले की मुलं कन्फ्युज व्हायला लागतात. बरोबर. कसं असतं की घरातला कोणीतरी एखादा IT वाला झालेला असतो, तो सांगतो फोन करून की तू ह्याच ब्रँचला ऍडमिशन. त्यावेळेची परिस्थिती आताची परिस्थिती वेगळी असते, आणि ती आताच्या इथल्या शिक्षकाला माहिती असते. म्हणून पालकांनी सुद्धा महाविद्यालयाला भेट देऊन तिथं विचारपूस करूनच काही डिसिजन घ्याव्यात. करेक्ट. बऱ्याच वेळेस नातेवाईक हे कसे असतात
ऍडमिशन घेताना कुणीही काही सांगू शकतो. येस, पण जेव्हा जॉब द्यायची वेळ त्यावेळेस नातेवाईक हात वरती करतात. 100%. तर मार्केटचा सारासार विचार करून सर्वांनी जॉब करून आम्ही त्याला मदत करतो चांगल्या प्रकारे ती गोष्ट मिळवून देण्यासाठी. येस सर, पुन्हा त्याच्यात तोच मुद्दा येतो की सध्या कॉम्प्युटर, IT, AIDS, AIML हे सोडून मुलांच्या दुसऱ्या ब्रांचेस ज्या मुलांना घेण्या इच्छुक आहे, समजा ENTC असेल, मेकॅनिकल असेल, सो त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? आता कसं आहे ना की आपण जेव्हा सॉफ्टवेअर मध्ये IT मध्ये विचार करतो तर डोमेन बेस्ड सिस्टीम आहे. बरोबर. म्हणजे त्यांना मेकॅनिकलचे मुले हवे असतात, इलेक्ट्रॉनिक्सचे मुलं हवे असतात, पण आपल्या डोक्यात एकच खूळ आहे की नाही तो कॉम्प्युटरवालाच पाहिजे. बरोबर. जर त्यांनी मुलांनी एक डिग्री त्याला ऍक्च्युली जर भेटली आपल्या रेग्युलर प्लॅटफॉर्म मध्ये, त्या डिग्री बरोबरच त्यांनी एखादा काहीतरी साईड बाय साईड प्रोग्रामिंग लँग्वेज व्यवस्थित केला तर कंपनी अशा मुलांना, इंटरडिसिप्लिनरी मुलांना जास्त प्रेफर करते. बरोबर. कारण आजकाल हा ट्रेंड चालू आहे सगळं मार्केटमध्ये, एमर्जिंग ट्रेंड आपण आता म्हणतो की एमर्जिंग ट्रेंडचे मुलं का बरं, आता AIML चा मुलगा पाहिजे किंवा AIDS चा मुलगा पाहिजे, का बरं पाहिजे, कॉम्प्युटरचा का नको? तो एमर्जिंग ट्रेंड आहे, तो कॉम्प्युटरचाच आहे ऍक्च्युली, त्याची जी कोर ब्रांच आहे ती कॉम्प्युटरची. त्याच्यामध्ये हे आपण बायफर्गेशन केलंय. करेक्ट सर. तर हे पब्लिकला कळत नाही. मुलांना काय वाटतं की नाही आता आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेंड आहे, सगळ्या तिकडेच पळतात. पण सगळ्या मुलांनी हा विचार केला पाहिजे की ही क्रेज आहे, अजून ही मुलं पास आउटच नाही झाली. बरोबर. पण मुलं त्या क्रेजच्या मागे पळतात. आपण साधी गोष्ट आहे, मायक्रो कंट्रोलर आपण ऐकलं. बरोबर. आज तो प्रत्येक ठिकाणी वापरला जातो. एम्बेडेडचा कोर्सेस आहे आज लाख 100% सगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आपल्याला गरजेचं आहे. ते आपल्या जीवनाचं एक पार्ट आहे. आज आपण बघतो की इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीत महाराष्ट्रात, इंडियात येतात ते. बरोबर. त्यांना ही जी रिक्वायरमेंट आहे ती आपण फुलफिल कधी करणार आहे? जेव्हा आपल्याकडनं मुलं असतील तेव्हाच. पण मुलांनी कसं आहे की कुठल्याही ब्रँच मध्ये निवडले तर काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, त्याच्यामध्ये त्याचा एक्सलन्स हवाय. त्याचे मास्टर की असेल तर त्याला जॉब आहे, त्याचे मास्टर की नसेल तर मग जॉबचे इश्यू आहेत. करेक्ट. हे सगळ्याच ठिकाणी. येस सर, आता महत्वाचा मुद्दा पालकांच्या दृष्टीने पण की जो आहे प्लेसमेंटचा. सो प्लेसमेंट ऑफिसर, प्लेसमेंट वगैरे या सगळ्यांविषयी, ब्रांचेस प्लेसमेंट वगैरे, किती पॅकेजेस आहे, काही विद्यार्थ्यांची उदाहरणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही पालकांना सांगाल? प्लेसमेंट सर कसं आहे, आता IT इंडस्ट्रीत जे आहे, IT इंडस्ट्रीमध्ये जर प्लेसमेंट पाहिलं तर आता डाऊनफॉल चालू आहे. त्यामुळे आमचे जे TPO आहे आता, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, आमचे इंद्रजित सोनवणे सर म्हणून, लिंक्डइनला जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त फॉलोअर्स आहेत इंद्रजित सोनवणे सर. येस. तर ते आमचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट बघतात. ऑफिसर. तर आमच्याकडे आता आम्ही काय फंडा केला की आपल्याकडे 2 टाईपच्या कंपन्या असतात प्लेसमेंटमध्ये. एक प्रोडक्ट बेस्ड कंपनी असते आणि एक सर्व्हिस बेस्ड कंपनी असते. आणि आता आपल्याला सर्व्हिस बेस्ड कंपनी म्हणजे आपण बघतो कार घेतो, कारला जे सर्व्हिसिंग इंडस्ट्री चालते एक पॅरलली, त्याच्या शोरूमला आपण गाडी मेंटेनन्सला नको, ती सर्व्हिस बेस्ड कंपनी. आणि एक प्रॉडक्ट बेस्ड कंपनी, जी कंपनी कार मॅन्युफॅक्चर करते तसं. तर इथं पण सॉफ्टवेअर मध्ये 2 टाईपच्या कंपन्या आहेत. तर आपण जे मेजर प्लेसमेंट जो आपला टार्गेट आहे तो प्रॉडक्ट बेस्ड कंपनी. आपल्या कॉलेजचं प्लेसमेंटचं मेन टार्गेट प्रोडक्ट बेस्ड कंपनी. म्हणजे इथं काय होतं की प्रॉडक्ट बेस्ड मध्ये मुलाला लवकर प्लेसमेंट भेटते, त्याला जॉईनिंग लवकर भेटते. सर्व्हिस बेस्ड मध्ये आपण बघितलं 2-3 वर्षापासून की ज्या मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांनी मुलांना ऑफर्स दिल्यात पण जॉईनिंग दिल्या नाही. भरपूर कॉलेजच्या मुलांच्या आम्हाला तक्रारी आलेल्या की असं 2-3 वर्ष जॉईनिंग मुलांना भेटलं नाही. माझ्या मुलांचं असं आहे, त्याचा ड्राईव्ह झाला नोव्हेंबरमध्ये, तसं जॉईनिंग झालं जानेवारी. अकॅडमिक इयरचे का? 2023-24 बॅचच्या मुलांचं त्यांच्या सॅलरी पण चालू आल्या काही मुलांच्या. अरे बापरे. त्यातले काही मुलं ज्या त्या कंपनीमध्ये काम करतात त्यांनी पुढच्या मुलांच्या प्लेसमेंट केल्या. ओके. असे काही नाव आहेत? आता काल परवाच आमच्याकडे जमदारे म्हणून एक विद्यार्थी आहे, सेंट्रल लॉजिक मध्ये त्याच्यावालं जॉईनिंग झालं, त्याची ऑफर आली. कुठे होती ती कंपनी? ही पुण्यात, पुणे बेस्ड कंपनी, प्रॉडक्ट बेस्ड कंपनी. आमच्याच काही विद्यार्थ्यांनी जे आता जॉईन झाले होते जानेवारी, त्यांनी त्यांचं रिकमेंडेशन देऊन ह्या मुलांना जॉईन करून घेतलं. म्हणजे आमचं सगळ्यात महत्वाची, जसं आपण लोकशाहीची व्याख्या आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेली स्वराज्य, तसं आमचं पण विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेलं आमचं जे ट्रस्ट आहे ते पण माझे विद्यार्थीच चालवतात. त्यातनंच आमचं सगळं आहे. तर आमचं सगळे विद्यार्थी बेस आहे, त्यामुळे आमचं मुलांचं एक वेगळं एकोपा आहे आणि ते मुलं त्याच्यात बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे त्याला लीड करतात. ते ग्रेट. सर, ब्रांच वाईज प्लेसमेंट विषयी थोडं सांगाल? आमच्याकडे आता सध्या 70% प्लेसमेंट आहे. माझ्याकडे आता लास्ट इयरला 135 मुलं होते. 70 पैकी म्हणजे 70% म्हटलं 80-85 मुलं प्लेस आहेत, ते प्लेस झालेले आहेत.
त्या मुलांचे डिटेल्स सगळे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आता आमच्याकडे एक कंपनीचं डिस्कशन चालू आहे, जे मुलं अनप्लेस आहेत त्यांच्यासाठी पण आपण काय करतो की CSR फंडातनं काही ट्रेनिंग, म्हणजे आता काय होतं की अनप्लेस म्हणजे तो कुठल्या तरी क्रायटेरियात बसत नाही. एक तो आपल्याला माहिती का थ्रू आउट 60% पाहिजे, 10वीला 60 पाहिजे, 12वीला 60 पाहिजे, तो कुठेतरी क्रायटेरियात बसत नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो की त्यांना काही सॉफ्टवेअर कंपनी, जसं आपल्याकडे CSR फंडातनं 3rd इयर फायनल इयरला ट्रेनिंग चालतात, तर आपल्याकडे RPG फाउंडेशनचं जेएनसआरच्या ट्रेनिंग चालतात. तशाच आपल्याकडे TNS म्हणून टीम्स फाउंडेशन आहे, त्यांच्याकडनं पण कॅपजेमिनीच्या फंड्स मधून आणि JP मॉर्गन चेसच्या फंड मधून आपल्याकडे ट्रेनिंग चालतात. फुल स्टॅक डेव्हलपरची पूर्ण ट्रेनिंग दिली जाते आपल्याकडे, फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते. त्याचे बाहेर पेड आहे, आणि त्याचे जे ट्रेनर आहे ते आपल्या कॉलेजचे नाही, याचे जे ट्रेनिंग कंपनीतनं ट्रेनर येतात. आता आपल्याकडे नाशिकमध्ये एवढं धरून लोक ट्रेनर्स येतात कंपनी, पुणे, मुंबई, नाशिक असे इथले ट्रेनर असतात, किंवा बाहेरचे पण असतात. मागे आता आमच्याकडे बाहेरचे पण ट्रेनर त्यांनी कंपनीला पाठवले, सॉफ्ट स्किल साठी बाहेरचे ट्रेनर येतात. आणि आता ह्या वर्षी जर आपण बघितलं तर इंजिनिअरिंग मध्ये एक नवीनच आपल्याला दृश्य दिसलं की परीक्षा संपून गेल्यात आणि 1 महिना मुलांना सुट्टी भेटली. तर ह्या 1 महिन्यामध्ये पण आपण काय केलं की आपलं TNS फाउंडेशन थ्रू जे मुलं आता BE ला गेले, 3rd इयर टू BE गेले, त्यांना आपण फुल टाइम फुल स्टॅक डेव्हलपरचं ट्रेनिंग कॅम्पसमध्ये ठेवलं. जे मुलाला पुढे करायची गरज नाही. आम्ही जे रेग्युलर 2 तास ठेवायचो ते आता 1 खटे आम्ही करून मुलगा रेडी करून ठेवतोय, जे करून तो जेव्हा 2024-25 बॅचला जेव्हा प्लेसमेंट चालू होईल तेव्हा तो रेडी राहील. आणि आणखी आम्ही काय केलं की ह्या वर्षी एक नवीन गोष्ट इम्प्लिमेंट केली. आम्ही मुलांची एक सेल्फ असेसमेंट एका कंपनी बरोबर टायअप केलंय. आम्ही मुलांची सेल्फ असेसमेंट करून घेतली, त्याचे आमचा एक स्कोर आमच्याकडे आलाय. आणि आता त्याच्यानुसार त्या मुलांना आम्ही ट्रेनिंग, त्या पण आहे त्याचे पण सेट ऑफ ट्रेनिंग्स आहेत, त्याचे मुलं 3rd इयर टू फायनल इयर गेलेत, त्या मुलांसाठी आम्ही त्या ट्रेनिंग पण चालू करतोय. ह्या ट्रेनिंग झाल्यानंतर त्या मुलगा आता ऑगस्टमध्ये त्याची पुढची टेस्ट असेल, त्याचा एक रिपोर्ट तयार होणार आहे. आणि आम्ही जेव्हा पुढची कुठली कंपनी तर आमच्या डायरेक्ट सेल्फ असेसमेंट त्या मुलाचा असणार आहे. तो ऍप्टिट्यूड मध्ये कसा आहे, कुठल्या टेक्निकल मध्ये कसा आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मला तो इलिजिबल, त्या कंपनीने आम्हाला पूर्ण असेसमेंट काढून दिली. मग ती असेसमेंट आपण डायरेक्ट कंपनीला शो करू शकतो की हा मुलगा रेडी, तुम्ही डायरेक्ट याची प्लेसमेंट करू शकता, डायरेक्ट फायनल इंटरव्ह्यूला रेडी. म्हणजे हा कन्सेप्ट पहिल्यांदाच तुमच्याच, आता एवढे इंटरव्ह्यू केले पण तुमच्याच महाविद्यालयात मला जाणवायला भेटला. येस, तो हा जबरदस्त कन्सेप्ट आहे सर. हा कन्सेप्ट म्हणजे पुणे मुंबईत बऱ्याच ठिकाणी इम्प्लिमेंट आहे, नाशिकमध्ये आता आपण इम्प्लिमेंट करतोय. यावर्षी आपलं हे आहे. आणि ह्या कंपनी थ्रू ज्या आपल्या मल्टीनॅशनल कंपनीच्या ज्या कंपनीवर आम्ही आता टायअप केलंय, ह्या कंपनी थ्रूच बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपनीज ऍप्टिट्यूड वगैरे सगळं बायपास करून त्या मुलांची रिक्रुटमेंट करतात. आपण त्या प्लॅटफॉर्मला यावर्षी रजिस्टर केलंय, आणि आता आपले जवळजवळ एक आपण 245 मुलांचं रजिस्ट्रेशनचं टार्गेट आता आपण धरले. त्यातल्या आता पण आपल्याकडे 138 मुलांनी आता त्याच्यावरती प्रोसेस केली, आणि बाकीचे त्याच्यानंतर हळूहळू. आता कसं असतं मुलांमध्ये क्रेज कसं एकदा माहिती झालं की मुलं हळूहळू त्याला अटॅच होतात सगळं. येस सर, आता याच्यामध्ये मिनिमम पॅकेजेस किती गेलेली ह्या वर्षी पासआउट झालेल्या मुलांमध्ये? तुम्ही म्हटले की 135 पैकी जवळ 80-85 मुलं प्लेस आहे. मिनिमम आणि मॅक्सिमम पॅकेजेस किती गेले आपल्या? आता आपल्याकडे कसं आहे 3.25 लाख मिनिमम पॅकेज आहे, आणि 4.5 लाखाच्या आसपास आपलं मॅक्सिमम पॅकेज आता गेला आपण, कारण आपल्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनी. ते महत्वाचं आहे. आणि यांना जॉईनिंग पण भेटलं या मुलांना, असं नाही की जॉईनिंग नाही भेटलं, जस्ट ऑफर लेटर दिलं थांबून ठेवलं. आता आपले पोरं लगेच जॉईन, आता आमच्या IGT सोल्युशनला प्लेस झालेले मुलं, त्यांची 1 जुलैला जॉईनिंग आहे. मग ते मुलं त्यांच्या जॉबला लगेच लागणार आहे. बरोबर. आणि आपल्याला माहिती की IT मध्ये कसं 1-2 वर्ष काम केलं, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला की तो आपोआप पुढे निघून जातो. आणि आता इन्फोसिसचं चालू आहे ड्राईव्ह, त्याच्यामध्ये आता आमच्या मुलांचं आहे त्याच्यामध्ये, किंवा TCSचं पण ड्राईव्ह चालू आहे. तर त्याच्यामध्ये ऑलरेडी मुलं पार्टिसिपेट आहे. आता इन्फोसिसचं काही 9.2 लाखचं पॅकेज आहे, ती प्रोसेस चालू आहे. म्हणजे आपले मुलं सगळ्या ठिकाणी आहेत. आणि आता जसं सांगितलं मी काल परवा तुम्हाला आपलं बोलणार तेव्हा, की माझी एक विद्यार्थिनी होती श्रावणी कासर, की जी इकॉनॉमिकल स्टेट नव्हती शिकण्याची. करेक्ट. तर तिचं टेक महिंद्राला प्लेसमेंट झालं. श्रावणी कासर. 4.25 लाखच तिला पॅकेज भेटलं. तिचं ऑफर वडील नाही, आई आहे, आई बघते, पण तिची इकॉनॉमिकल स्टेटस नव्हती. म्हणजे बाकी सगळे आमचं आणि एकदम हुशार विद्यार्थिनी, म्हणजे तिचे टेक महिंद्रामध्ये प्लेसमेंट झाली. म्हणजे आहे ऍक्च्युअली आमच्याकडे फॅक्ट्स एकदम ऍक्च्युअली. बरोबर. ज्याला कोणाला वाटलं की नाही आपल्याला चेक करायचं कॉलेजला जाऊन, तुम्ही चेक करू शकता, मला सांगा, बोलू शकता. तसं मागे मी सांगितलं होतं की माझ्याकडे एक निषाद विशपुते म्हणून विद्यार्थी, त्या मुलाचं पण जिओ मध्ये चांगलं पॅकेज भेटलं.
तो आता पुण्यात आहे. त्याची फॅमिली म्हणजे वर्कर्स होते त्या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये. अरे पण बापरे. एकदम ड्रास्टिक असे पण भरपूर केसेस आपल्याकडे आहेत. सर कॉलेजचे हे आता जे मुलं पासआउट होत आहे, जर 80-85 होत आहे, पण जे आता उरलेले जे 30-40 विद्यार्थी, यांचं काय मग? यांच्यासाठी पण आपल्या जे आहे प्रोसेस चालू आहे. त्यांना आपण जोपर्यंत जॉब भेटत नाही तोपर्यंत आपल्याकडनं ऑफर असतात. ओके. आणि जे काही उरलेले मुलं आहेत त्यांच्यासाठी पण आपण जॉबच्या ज्या कंपनीज आहेत त्यांची इलिजिबिलिटी कंडिशन बघून किंवा ज्या ठिकाणी कंडिशन 0 असतात, नील कंडिशन असतात, अशा कंपन्यांना आपण त्यांना इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करतोय. बरेचसे याच्यातले काही मुलं कसे असतात की हायर स्टडीज करतात, काहीतरी एखादा साइड बाय साइड डिप्लोमा करतात. ते त्यांच्या सगळ्यांचं झालं की आपण त्यांना काहीतरी ऑफर, कुठली तरी ऑफर आपण प्रत्येक मुलाला देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपला एक ग्रुप असतो मुलांचा, आपण त्याच्यावर त्या ऑफर फ्लोट करत असतो की बाबा ही ऑफर आहे, मुलांना आपण सांगतो रजिस्टर कर, फेस कर इंटरव्ह्यू, बघू काय होतं. आणि आपण आपल्याकडे जर जेव्हा प्लेसमेंट ड्राईव्ह असतात तेव्हा आपण त्यांना ट्रेनिंग पण मुलांना देतो. आपलं जे TNS फाउंडेशनचे ट्रेनर आहेत त्यांच्याकडनं ट्रेनिंग देतो किंवा आपले काही टीचर ट्रेनिंग देतात. त्या पण आपण गोष्टी मुलांसाठी इम्प्लिमेंट करत असतो. सर हा जो आता शेवटी पालकांना ऍडमिशन करायचं म्हणजे प्लेसमेंट आणि फॅसिलिटीज ह्या गोष्टी बघतात, बरोबर. मग समजा आता मी सगळ्यांना पुन्हा नमूद करेल की डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही सरांचाही नंबर दिलेला असेल, तुम्हाला अजून डिटेल लागले तुम्ही सरांना डायरेक्ट कॉल करू शकता किंवा डायरेक्ट कॉलेजलाही व्हिजिट करू शकता. कॉलेजला येऊनही तो डेटा तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता की सर ज्या गोष्टी सांगताय त्या येस सर इजंट इट, बरोबर, येस. सो तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता. सरही सांगताय की तुम्ही या बघा, भेटल्याने ते तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. सर आता जनरली फॅसिलिटीज मध्ये काय काय फॅसिलिटीज आहे, म्हणजे हॉस्टेल्स, कॉलेजची फीज वगैरे ह्या गोष्टी? आपल्या कॉलेजची फी इथं सगळ्यात कमी कॉलेजची फी आहे. आपली ओपन कॅटेगरीसाठी 67,000 फी आहे. 67,000. जी बाहेरच्या कॉलेजला ओबीसी कॅटेगरीपेक्षाही आपली फी कमी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडे लेडीज हॉस्टेल आहे. कॉलेजच्या महाविद्यालयाच्या एक्झॅक्ट समोर आपलं हॉस्टेल आहे. आणि मुलांसाठी आपण राहण्याची व्यवस्थाची प्रोव्हिजन आपण करून देतो. आपल्याकडे हॉस्टेल नाही, सिटीत कॉलेज असल्यामुळे हॉस्टेलचा आपल्याकडे तो इश्यू आहे. पण आपण मुलांची पूर्ण राहण्याची व्यवस्था करतो. आपल्या मेंटॉरमेंटी थ्रू त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. कुठला इश्यू आला तर आपला स्टाफ, एक जसं आपण म्हणतो पोलीस स्टेशनचं ते हजर होत, तसे आमचे स्टाफ पण एक 15-20 मिनिटांमध्ये आमची फॅकल्टी त्याच्या रूमवरती वगैरे प्रत्येक ठिकाणी पोहोचते. त्या पद्धतीने आम्ही सगळं नियोजन केलेलं असतं. आणि बाकीच्या कॅन्टीन फॅसिलिटी तर आहेच कॅम्पसमध्ये. आणि मुलांसाठी एक सेपरेट डायनिंग एरिया आहे, जिथं मुलांना ब्रेक झाल्यानंतर ते तिथं बसून जेवण करू शकता. एकत्रितच बसण्याची आपल्याकडे व्यवस्था, फॅसिलिटी केलेली आहे. करेक्ट. सर हे सगळं झालं कॉलेज विषयी, आपण सगळं डिटेल बोललो. थोडं तुमच्याविषयी पण आमच्या विद्यार्थ्यांना ऐकायला भेटेल की तुमची सुरुवात आम्ही ऐकलेली फार इंटरेस्टिंग आहे. सो तुम्ही कशी सुरुवात केली एका शॉर्ट मध्ये सगळ्यांना सांगाल. शेवटी तुम्ही कॉलेजचे लीडर आहात, तुम्हाला बघून लोक येत आहे. सो थोडं तुम्ही ते इन्स्पायरिंग स्टोरी मी ऐकलेली एकदा आमच्या व्ह्युअर्सलाही सांगाल. खरं तर मी एकदम लोअर मिडल क्लास मधून आलेलो आहे. मी 99ला इंजिनियर झालो. खरं तर पालकांची इच्छा असते त्यावेळेस, आमच्या काळात अशी इच्छा होती. 1999ला पासआउट झाले. मी 12वी पासआउट झालो आणि तेव्हा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. मी लोअर मिडल क्लास मधून आहे. सर गाव कुठलं तुमचं? मी ममदापूर, त्यापूर्वी श्रीरामपूर होता, आता राहता तालुका आहे, अहमदनगर जिल्ह्यातला आहे. मी माझं शिक्षण प्रवरेत झालं. आणि मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेज, आम्हाला त्यावेळेस आम्ही लोकल होतो, आम्हाला 25% स्कॉलरशिप होती आणि मला 4,000 फी होती. गव्हर्नमेंट मध्ये ऍडमिशन झालं होतं. बरोबर. आणि पहिलं प्रायव्हेट मधलं ऍडमिशन होतं. आणि मी लोअर मिडल क्लासचं होतो. वडील ट्रक ड्रायव्हर होते, आई दुसऱ्या शेतात कामाला जायची. आणि इंजिनिअरिंग त्या सोपं वाटलं मेडिकल पेक्षा, म्हणून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. आणि मग आपण शिक्षक पेशाचा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण शिक्षक पाहतो, स्कूलचा शिक्षक आणि इंजिनिअरिंगचा शिक्षक मध्ये डायरेक्ट फरक असतो, ड्रास्टिक फरक असतो. तुम्हाला इंजिनिअरिंगचं माहिती सगळं. बरोबर. म्हणून मला नेहमी वाटतं की मी जे का प्रॉब्लेम फेस केलेत ते माझ्या विद्यार्थ्यांनी करू नये. किंवा जेव्हा मी एखादा शेतकरी पालक आलेला असतो किंवा एखादा गरीब विद्यार्थी आलेला असतो त्यावेळेस मला त्याच्याबद्दल अटॅचमेंट असते. बरोबर. की मी त्या परिस्थितीत आलेलो आहे. म्हणून मी बऱ्याच वेळेस जर तो मुलगा इलिजिबल होत नसेल, म्हणजे इलिजिबल असतो पण त्याचे मार्क कमी असेल, ते पालकाला पहिले सांगतो की हा चालन की नाही बघा, तुम्ही तुमचे पैसे खर्च वाया घालू. बरोबर आहे, हे सांगणं गरजेचं. रियालिटी सांगतो मी. आता मला मागे एक पॅरेंट्स भेटले, मी त्याला सांगितलं की तो इलिजिबलच नाही, तर 50% मार्क आहे, तो कसा चालणार पुढे. बरोबर. पालक फोर्स करतात, नाही तुम्ही ऍडमिट तर करा, करील तो, मग तो नंतर नाही करत परत. तर हे मी परिस्थिती बघितलेली आहे आणि मी ज्या परिस्थितीत आलो त्यामुळे मला वाटतं की माझ्यासारखा त्रास दुसऱ्याला होऊ नये.
त्याने ते फेस करू नये म्हणून आपण या सगळ्या गोष्टी त्याला प्रोव्हाइड करण्याचा 100% प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. Yes. सगळ्यात मेन म्हणजे कसं असतं की इन्फ्रास्ट्रक्चर पेक्षा इतर गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्या नॉलेज, Yes, sir. तुमचं कल्चर. आमचं कल्चर वेगळं आहे मुलांचं. मी तुम्हाला मागे सांगितलं पण होतं बघा आपलं बोलणं गॅदरिंगचं, की आमच्याकडे 12 मुले डीजेवर नाचत होते, पण बाउन्सर नाही, पोलीस नाही. हे वेगळं कल्चर आहे आमच्या, खरी गोष्ट आहे, जे बाहेर नाही. एकदा स्टॉप म्हणलं की आमच्या मुलं थांबतात. असं बाकीच्यांसारखं नाही की धिंगाणा घालतील, मस्ती करतील. तो वेगळा कल्चर आहे आणि जे आपण फेस केलं ते आपल्याला वाटतं आपल्या विद्यार्थ्यांनी करू नये. बरोबर. आणि त्यामुळे ती एक वेगळी अटॅचमेंट विद्यार्थ्यांबरोबर आहे आणि त्या पद्धतीनं मी राहतो. त्यामुळे विद्यार्थी मला त्या पद्धतीनेच अटॅच आहे. नाही, छान सर. मलाही खरंच तुमच्याशी बोलून आज फार भारी वाटलं. सर, लास्ट क्वेश्चन, की ज्यांना आता ऍडमिशन घ्यायचं आहे, ज्यांना वाटतं व्हिडिओ बघितल्यानंतर आपण पीव्हीजीशी कॉन्टॅक्ट करूया, कॉलेजमध्ये जाऊया, सो त्यांना काय सांगाल सर? जे पालक असतील, विद्यार्थी असतील. जे पालक असेल, पालकांनी विद्यार्थ्याला घेऊन एकदा महाविद्यालयाला बाहेरच्या म्हणजे आता मला सांगूशी वाटतं, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण एखादं जाहिरात बघतो, जाहिरातीमध्ये जे फोटो असतात ते फोटो तिथली ऍक्च्युअल परिस्थिती ही खूप वेगळी असते. करेक्ट. तुम्ही प्रत्यक्ष त्या महाविद्यालयाला भेट द्या. माझं असेल किंवा इतरही कुठलं असेल, त्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष जा. तिथले जे शिक्षक आहेत, जे सांगितलेले नाव आहेत, तुम्ही त्यांना भेटा, त्यांच्याशी डिस्कस करा. तिथले जे विद्यार्थी, माझे विद्यार्थी असतील किंवा जे मुलांची प्लेसमेंट झाली अशातल्या एखाद्या मुलासंग तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. जेणेकरून तुम्हाला एक अवेअरनेस येईल चांगलं. येस. की महाविद्यालय कसं आहे, काय आहे, आणि मग त्यानंतर तुम्ही डिसिजन पालकांनी घेणं गरजेचं असतं. की नाहीतर काय होतं की आभासी जग आहे आपल्या आजूबाजूला. कोविड नंतर सगळं ऑनलाईनच सगळे बघतात. बरोबर. आणि ती जी ऍडव्हर्टाइजमेंट असते ती खूप मोठी छान असते, पण ऍक्च्युअल कंडिशन खूप वेगळ्या असतात. तुम्ही जाऊन इन्फ्रास्ट्रक्चर बघा, लॅब बघा, माझ्या इथं या, तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टी चेक करा, मग तुम्ही डिसिजन घ्या. आणि आमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला कळेल की आमचे शिक्षक किती कोऑपरेटिव्ह आहेत. तुमच्या प्रत्येक डाऊट्स ते क्लिअर करतील. आणि मग तुम्ही त्यानंतर डिसिजन घेतलेले कधीही योग्य असेल. येस. सो मित्रांनो, पीव्हीजी हा एक इंजिनिअरिंग साठी नाशिक शहरात आणि आपल्याला ऑफोर्डेबल फीज मध्ये जर कॉलेज बघायचं असेल आणि एक सरांनी सांगितलं की एक विद्यार्थ्यांचं वेगळं कल्चर असलेलं कॉलेज आपल्याला बघायचं असेल, जिथे आपल्या मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट ही होतेच, अभ्यास तर आहेच, प्लेसमेंट आहे आणि इतर त्याला जे संस्कार लागतात या खूप गरजेच्या आहे. कारण संस्थेच्या नावातच आहे पुणे विद्यार्थी गृह. सो पीव्हीजी हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. बाकी डिटेल्ससाठी तुम्ही अजूनही खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, तिथे सरांना पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर कॉलेजला व्हिजिट करू शकता आणि मी सांगेल पर्सनली कॉन्टॅक्ट करा, कॉलेजला व्हिजिट करा आणि तो डेटा बघा, जेणेकरून सरांनी सांगितल्या सगळ्या गोष्टी जर व्हॅलिड असेल, तुम्हाला वाटत असेल तर पीव्हीजी हा पण इंजिनिअरिंग साठी आपल्या नाशिक शहरामध्ये बेस्ट ऑप्शन असू शकतो. येस. सो थँक्यू. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण पुढच्या कॉलेजमध्ये भेटूया. सो व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू मंगेश सर. येस. Myself Vaishnavi Praveen Dharam. PVG College of Engineering has the most encouraging, friendly, supportive faculty. Various programs conducted in the college has helped me with my personality and my personal... Hey, it's me again. I'm Mehul Pardesi, a student of Pune Vidyagrihas College of Engineering, Nasik. This is a 3-part video series and this is the second part of it. Let's look at the various labs that our college has to offer. Our AI lab is where students explore the future of artificial intelligence and machine learning. The computer lab provides latest softwares and tools for programming and software development. In the IT lab, students delve into network management, cybersecurity, and information systems. Lights went down when you feel lost in your shadow.